युलिप पॉलिसीज आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये एक खूप महत्वाचा डिफरन्स आहे जो मी आज तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही युलिप पॉलिसीमध्ये पैसे टाकता, मंथली असू शकतं, क्वार्टरली किंवा इयरली, ती जी अमाऊंट आहे त्याला प्रीमियम असं म्हणतात. आणि हे जे प्रीमियम आहे हे तुमचं ऍक्च्युली कंपल्सरी पेमेंट आहे. जर तुम्ही कोणत्याही कारणामुळे जर ते प्रीमियम नाही पे केलं तर तुमचं लाईफ इन्शुरन्स ज्याची त्यांनी गॅरंटी दिलेली असते ते कॅन्सल होतं. आणि जर 3 ते 5 वर्षाच्या आधी तुम्ही ती पॉलिसी कॅन्सल करताय किंवा प्रीमियम तुमचं भरणं थांबवताय तर त्या केसमध्ये तुम्हाला काहीही पैसे रिटर्न मिळत नाहीत. आणि आफ्टर 5 इयर्स सुद्धा सरेंडर चार्जेस, एक्झिट लोड, मॅनेजमेंट फीज अशा बऱ्याचशा गोष्टी लावून तुमचं जे ऍक्च्युअल रिटर्न आहे जे तुम्हाला हातात मिळतं ते फारच कमी मिळतं. हार्डली 3 ते 4% आहे. आणि हाच खूप मोठा डिफरन्स आहे युलिप पॉलिसी आणि SIP मध्ये. जर तुम्ही तुमचं प्रीमियम भरणं थांबवता तर तुम्हाला ते पेनलाइज करतात, म्हणजेच काय, तुमच्यावरती तो दंड लावतात. आणि SIP मध्ये तुम्ही स्वतः ठरवता की तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत, दर महिन्याला भरायचे आहेत, कसे भरायचे आहेत. आणि जर एखाद्या महिन्याला तुम्हाला ते पैसे नाही भरता आले तर तुमची SIP तुम्ही फक्त पॉज करू शकता आणि परत नेक्स्ट मंथ पासून ती कंटिन्यू करू शकता. जर ही नवीन माहिती तुम्हाला आज कळाली असेल तर तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.